दूध घेते टाकून. जसं आवडेल तसं टाका, जशी परिस्थिती असेल त्यानुसार वागायचं. जास्त लोड नाही घ्यायचा कोणत्याही गोष्टींचा. तर असं थोडस दूध टाकून घेतलेलं आहे मी. ठीक आहे. आणि थोडस पाणी टाकून घेते. ठीक आहे. जेवढं जेवढं लागन, जसं जसं लागन तसं तसं पाणी टाकत चालायचं. ठीक आहे. पाणी तुम्ही गरमही करू शकता, गरम नाही केलं तरी पण चालतं. आणि असं नॉर्मल जसं आपण चपातीचं पीठ मळतो तर तसं थोडस टाईट पीठ मळत करायचं. ठीक आहे. आता आपल्याला एवढा काही वेळ नाही, जसं बनल तसं खायला तर पोटातच जाणार आहे, लोड घ्यायचा नाही कशाचाही. तसं पीठ छान पद्धतीने मळून घ्यायचं आपलं. पुऱ्यांना जसं पीठ मळतो ना जरा टाईट, थोडस तसं टाईट मळून घ्यायचं. ठीक आहे. जास्त लूज पण नाही टाईट पण नाही, आणि ते आपोआप नंतर लूज होतं. थोडस मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ग्राइंड पण करून घ्यायचं असतं पीठ. ते छान कधी असं म्हणतात ना आपले असे खराब नाही होत किंवा फुटत नाही, किंवा म्हणतो ना आपण गुलाबजाम उचकत नाही, असं तसं होत नाही. तर बघा माझं मी 1च मिनिट झालेलं आहे होते. फक्त 1च मिनिट झालेलं. मी शॉर्ट त्यामुळे कापणार आहे, अर्धा दाखवणार आहे, त्यामुळे सगळे व्हिडिओ बघा तुम्ही. आता चपात्यांचे पण झाले आपले शॉर्ट कापून, आता गुलाबजामचे कापू आहे. ठीक आहे. तर आता हे मी असं बघा पीठ मळून घेतलेलं आहे. ठीक आहे. असं. ठीक आहे. आता ह्या पिठाला तर असं छान असे आपले हात स्वच्छ करून घ्यायचे बरं का. ठीक आहे. आणि एक मिक्सरचं भांडं घ्यायचं. छोटं घ्या, मोठं घ्या, जे तुमच्या घरात असेल ते घ्या. छोटं असेल तर थोडं टाकायचं. तर एक घासभर असं टाकायचं. ठीक आहे. हे असं टाकायचं पीठ मिक्सरच्या भांड्यामध्ये. तर हे भांड्यामध्ये आपण ज्यावेळेस ग्राइंड करतो त्यावेळेस असं सॉफ्ट चॉकलेट सारखं पीठ तयार होतं. ठीक आहे. तर हे पीठ आपण एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढत चालायचं. ठीक आहे. तुम्ही बघू शकताय सॉफ्ट कसं पीठ तयार झालेलं आहे. त्याचे उंडे खूप छान पद्धतीने वळल्या जातात. तर असं थोडं घासभर पीठ मिक्सरच्या भांड्यात टाकायचं. आणि ग्राइंड करून थोडं पीठ घ्यायचं. ठीक आहे. थांब मला. आता मी हा शॉर्टकट करते बरं का. तुम्हाला वाटलं तर मी लगेच एक कुंडा पण करून दाखवते. आणि हे असं गोल गोल मस्त करायचं. आणि वाटलंच तर थोडस तुम्हाला वाटेमध्ये थोडस दूध घ्यायचं. दुधाचा हात काय करू रडू नको. चपाती देऊ. चपाती धर लवकर पडदेशील. धर. गुड. तर तुम्ही बघू शकताय कुंडा बघा किती सुंदर झालाय, मस्त. आणि वळताना असं एकदम आधी चोळून आणि नंतर मग हे इथं असं लावायचं आणि असं गोल गोल छान मस्त वळून घ्यायचे.